मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये लॉ सीईटी दिली असेल आणि 5 इयर LLB ला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा 2027 मध्ये तुम्ही सीईटी देण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड LLB 5 इयरचे कॉलेजेस पाहणार आहोत. हे कॉलेज डिस्कस करत असताना या कॉलेजमध्ये असणाऱ्या फॅसिलिटीज, या कॉलेजमध्ये असणारी फीज आणि किती सीट्स तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 5 इयर LLB साठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत गाईड केलं जातं. त्यानंतर तुमचे पर्सेंटाइल्स किती आहेत आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं याविषयी राऊंड वाईज तुम्हाला डिसिजन दिला जातो. कॅप राऊंड मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा डायरेक्ट कॉलेज ऍडमिशनसाठी गायडन्स असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहेत. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करा. तसेच जे विद्यार्थी 2027 मध्ये लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांची 18 मे पासून लाईव्ह बॅच सुरू झाली आहे. या बॅच मध्ये लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर करून तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा दिले जाणार आहेत. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आतापासूनच सुरू करा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारं पहिलं कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, नागसेनवन, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. हे कॉलेज 1968 साली इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं आणि हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असून यांना नॅकचा B ग्रेड आहे. तसेच इथे एक परमनंट, 2 टेम्पररी, 20 व्हिजिटिंग आणि 2 ऑदर फॅकल्टीज अवेलेबल असतील. आणि या कॉलेजची टायमिंग हे सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आहेत. तसेच या कॉलेजमध्ये BLLBच्या 60 सीट्स अवेलेबल आहेत आणि यांची ॲन्युअल फीज ही 3285 रुपये असून इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि हे हॉस्टेल मुलांसाठी आणि मुलींसाठी अवेलेबल असून यांची फीज 6000 रुपये असणार आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1956 साली याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. तसेच हे सुद्धा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे आणि नॅकचं B++ ग्रेड यांना दिलेलं आहे. इथे तुम्हाला 10 परमनंट फॅकल्टीज, 12 टेम्पररी फॅकल्टीज, 4 व्हिजिटिंग आणि 2 ऑदर फॅकल्टीज अवेलेबल असतील. तसेच या कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 PM पर्यंत असणार आहेत. इथे तुम्हाला BA LLBचा कोर्स ऑफर केला जातो आणि 120 गव्हर्नमेंट एडेड सीट्स इथे अवेलेबल आहेत. तसेच यांची फीज ही 3285 रुपये ॲन्युअली असणार आहे. तसेच इथे मुलींसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे. हॉस्टेलची फी ही 20,100 रुपये पर ॲनम असणार आहे. पुढचं कॉलेज आहे VN पाटील लॉ कॉलेज, औरंगाबाद. हे 1999 साली इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असून यांना नॅकचा C ग्रेड आहे. इथे 4 परमनंट, 1 टेम्पररी, 5 व्हिजिटिंग आणि 2 ऑदर फॅकल्टी अवेलेबल असतील. तसेच कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहेत. तसेच या कॉलेजमध्ये BLLBचा कोर्स ऑफर केला जातो. टोटल 60 सीट्स इथे अवेलेबल असून यांची फीज 3285 रुपये आहे. तसेच इथे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नसणार आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे बापूजी साळुंखे लॉ कॉलेज, उस्मानाबाद. हे उस्मानाबाद, धाराशिव येथे लोकेटेड असून 1984 साली याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. यांना अजून तरी नॅकचं ॲक्रेडिएशन नसून इथे 5 परमनंट, 8 टेम्पररी आणि 2 व्हिजिटिंग फॅकल्टी असतील. तसेच या कॉलेजची टायमिंग सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असतील. तसेच या कॉलेजमध्ये BLLBचा कोर्स ऑफर केला जातो. 60 सीट्स इथे अवेलेबल असून 3285 रुपये फीज या कॉलेजची असणार आहे. आणि या कॉलेजमध्ये मुलींसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे ज्याची फीज 12,000 रुपये पर इयर असणार आहे. त्यानंतर आपण पुढची युनिव्हर्सिटी पाहतोय कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारं पहिलं कॉलेज म्हणजे SS मनियार लॉ कॉलेज, जळगाव. हे कॉलेज 1970 साली इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं आणि यांना नॅकचा B ग्रेड असून इथे 9 परमनंट, 10 टेम्पररी, 8 व्हिजिटिंग आणि 3 ऑदर फॅकल्टी अवेलेबल असून या कॉलेजचे टायमिंग सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6 PM पर्यंत आहेत. इथे तुम्हाला BLLBचा कोर्स ऑफर केला जातो. 60 सीट्स इथे अवेलेबल आहेत आणि 5025 रुपये यांची फीज असून यांच्याकडे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि 12,600 रुपये त्या हॉस्टेलची फीज असणार आहे.
पुढचं कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज ऑफ लॉ धुळे. हे धुळे महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1975 साली याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. तसेच यांना नॅकचा बी ग्रेड असून इथे 13 परमनंट, 4 टेम्पररी, 2 व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत आणि कॉलेजचे टायमिंग हे 7:30 ते 3:30 मंडे टू फ्रायडे आणि 7:30 ते 1:30 सॅटर्डेला असणार आहे. तसेच इथे तुम्हाला BA-LLBचा कोर्स ऑफर केला जातो. 60 सीट्स इथे अवेलेबल आहेत आणि यांची फीज 5,025 रुपये असून इथे कुठल्याही प्रकारची हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज डिस्कस केलेले आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी आणि गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारे कॉलेज पाहणार आहोत. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग जॉईन करायला विसरू नका. आणि या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 18 मे पासून सुरू होत आहे. त्या बॅचला जॉईन करून या सीईटीचं कम्प्लीट प्रिपरेशन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचे थिअरीचे आणि क्वेश्चन बँक असणारे बुक्स आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुक्समध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेलं असून प्रश्नसंचामध्ये 2600 पेक्षा अधिक MCQ अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत. आणि थिअरीच्या बुकमध्ये लॉ सीईटीचा संपूर्ण सिलेबस इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक्यू.